पश्चिम महाराष्ट्रात बघतोय सांगली वगळता माढा, सोलापूर इथून सगळीकडे तुम्हाला तिथे पिछाडी सध्या दिसते. सध्या एक नगरमधनं निलेश लंके पिछाडीवरती आहेत. सुजय विखेने सुरुवातीच्या काळामध्ये आघाडी घेतली. पण पश्चिम महाराष्ट्राबद्दल काय सांगाल सिद्धार्थजी? नाही, मी तेच म्हणतोय की अजून तरी आम्हाला अपेक्षा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला महायुतीला चांगल्या जागा मिळतील आणि फक्त आपल्याला काही राऊंड अजून पुढे गेले की साधारणतः चित्र हे स्पष्ट व्हायला लागेल. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की महायुती पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या जागा मिळवण्यात त्यांना यश मिळेल. निलेश गुळेजी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी तिथे ज्या प्रकारचे रणनीती आपण त्याला म्हणूया, म्हाडा हा त्यातला फोकल पॉईंट ठरला. म्हाडामध्ये जी त्यांची खेळी केली असं जेव्हा आम्ही पत्रकारांशी बोलतो की शरद पवारांनी म्हाडामध्ये यांना मोहिते पाटलांना परत आणलं, त्याचा एक ट्रिकल डाऊन इफेक्ट जो म्हणतो तो आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये म्हणजे म्हाडा असेल, त्याचाच इफेक्ट सोलापूरमध्ये झाला थोडासा, कारण म्हाड्यामध्ये 2 मतदारसंघ सातारचे सुद्धा येतात, तिथे फरक पडला किंवा त्याला जोडून असलेला बारामतीवरती फरक पडू शकतो. ही स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची ठरली पश्चिम महाराष्ट्रामधली. शरद पवारांच्या विषयी नेहमीच असं वाटत असतं की शरद पवारांची कोणताही निर्णय, कोणतीही कृती ही खेळीच असते आणि ती अनप्रेडिक्टेबल असते असं आपण नेहमी म्हणत असतो. म्हणजे ही त्यांच्या बाबतीत हे बोललं जाणारच आहे आणि ते प्रत्येक वेळी किती खरं ठरतं हे मला सांगता नाही. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते प्रत्येक वेळी खरं ठरतं की नाही. ह्यावेळी सुद्धा हे आपण ज्याला खेळी वगैरे म्हणतो आहोत ते निकालानंतर आपल्याला स्पष्ट होईल काय खेळी आहे. आणि बघूया आता सर सुरुवातीच्या निकालांमध्ये महाविकास आघाडी मुसंडी मारताना बघायला मिळते सर, कारण स्क्रीनवरती जरी आता आकडे बघितले तर 26 जागांवरती महाविकास आघाडी ही आघाडीवरती आहे. फक्त 19 जागी महायुतीचे उमेदवार सध्या पुढे असलेले बघायला मिळत आहे. याच्यामध्ये भाजपचे 13 आहेत, शिवसेना शिंदे गटाचे फक्त 5 आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तटकरे तेवढे एकटेच आघाडीवरती बघायला मिळतात. त्या मानाने शिवसेना ठाकरे गट सर खूप चांगली कामगिरी करतोय, 12 जागांवरती आघाडीवर आहे. आताही आपल्याला मी देशातले एकंदर कल समोर बघतोय 273 आणि 205. हा काय फार आपण ह्याला टफ म्हणू शकतो, तुमचा काटेकी टक्कर म्हणू शकतो असं सध्या चालू आहे. महाराष्ट्रामध्ये 26 आणि 19 26 जागांवरती महाविकास आघाडी आणि 19 जागांवरती महायुती, हे सुद्धा काही प्रेडिक्शनच्या थोडंसं वेगळं कायम राहिला तर महाविकास आघाडीचा प्रयोग खूप चांगला यशस्वी झाला असं म्हणावं. म्हणजे याचे तर म्हणजे आपण जेव्हा जसं चर्चा पुढे झाल्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट व्हायला लागतील तर आपला पुढचा टप्पा हाच राहील की आगामी काळातलं राजकारण कुठे जाणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपला चर्चेचा राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये ह्या 26 जागा म्हणजे आगामी विधानसभेमध्ये सरळ सरळ एक ढोबळ मनाने गणित मानत असं नसतं, पण एक 26x6 असं एक गणित मानलं जातं की मग साधारणपणे 150 जागांच्या आसपास त्यांच्या जागा तिथे येतात, स्ट्रॉंग तिथे दिसतात. त्यातले विधानसभा काही ठिकाणी लीड असतं, काही ठिकाणी नसतं, पण हे खूप महत्वाचं आहे. आणि जे समोर आपल्याला दिसतात महायुती 19 जागी, 26 जागांवरती महाविकास आघाडी महाराष्ट्रात इथे लीड घेताना सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतं. म्हणजे 1.5 तास आणि काही झालं तरी ठाकरे कुठेही असले तरी मोठा भाऊ म्हणूनच वावरणार आहे तसं दिसतं. हो, त्यांचं हा निकाल काही लागला तरी माझं प्रेडिक्शन आहे की विधानसभेमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढत नाही. विधानसभेमध्ये एकला चलोरेच लढणार. त्याच्यासाठी महायुतीने काही वेगळी तयारी केली आहे का हे माहिती असल्यामुळे? म्हणजे आमची तयारी तर चालूच आहे, पण महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही कारण त्याला 2 कारण आहेत. एक, काँग्रेसचे पारंपरिक जे मतं आहेत ती शिवसेनेकडे जर जास्त गेली तर काँग्रेसला ते परवडणार नाही आणि त्याच्यामुळे काँग्रेस एकला चलोरेची भूमिका घेणार आपलं स्थान मजबूत करण्यासाठी. आणि शिवसेना त्या बाबतीत जागांची जी अदलाबदल आहे किंवा जागांची जी संख्या आहे ती कमी करणार नाही. त्याच्यामुळे या 2 प्रमुख. एक मोठी बातमी अमेठीतनं येते. अमेठीकडचं सगळ्यांचं लक्ष अमेठीतनं काय बातम्या पडत ती बघूया आपण. भिवंडीतून सध्या आधी कपिल पाटील आघाडीवरती आहेत, साताऱ्यातून शशिकांत शिंदे आघाडीवरती आहेत, उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम आघाडीवरती आहेत, मुंबईच्या सुरुवातीचा कल, आणि अमेठीतून स्मृती इराणी पिछाडीवरती आहेत. देशातले जे काही महत्वाचे निकाल ज्यांच्यावरती आपलं लक्ष असणार आहे ही सगळ्यात महत्वाची. अमेठीतून स्मृती इराणी सध्या सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवरती आहेत. वायनाडमधून राहुल गांधी आघाडीवरती आहेत. सर, वायनाडमध्ये मागच्या टर्ममध्ये देखील राहुल गांधींना जवळपास 7-7.25 लाख इतकी मतं मिळालेली होती, त्यामुळे स्वाभाविकपणे ते आघाडीवरती असणार. वायनाडमध्ये हे आधीपासून चित्र स्मृती इराणींसाठी हे मागे पडणार. वर्षा गायकवाड पिछाडीवरती आपण बघितलं, उज्ज्वल निकम आघाडीवरती. याचा अर्थ 4 जागांवरती महायुती आघाडीवरती आहे.
मुंबईत 4-2. मगाशी जसं म्हणाला होता आधी 4-2 महाविकास आघाडी तिथे आघाडी होती, नंतर एक्झॅक्ट उलट झालं. राजू वाघमारे हसतात कारण त्यांनीच सांगितलं होतं मगाशी. बरं, दोन्ही ठिकाणावर राहुल गांधी आघाडीत, रायबरेलीत आघाडीवरती आहेत आणि वायनाडमध्ये राहुल गांधी आघाडीवरती आहेत. आपल्याला ना आवर्जून माझ्या मी टीमला सांगेल की आपल्याकडे स्टुडिओमध्ये चर्चेसाठी आम्हाला रेग्युलर अपडेट देत राहा इथे अमेठी आणि रायबरेलीचा. कारण राहुल गांधींचं तिथे काय होतं हेही बघायचं आणि अमेठीतलं तर नक्कीच द्या कारण त्याच्याकडे लक्ष. आणि कंगना राणावत त्यांचे काय होतंय तेही आपण बघणार आहोत तिथे. पण सुरुवातीला राहुल गांधींसाठी रायबरेलीतनं उत्तर प्रदेशमधनं लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अनेकांना तेव्हा धक्का बसला होता की ते परत तिकडे काय येतात वायनाडमध्ये